सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 22 डिसेंबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा डिसेंबर अखेरीस. जिल्हा परिषद कामांना प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी लगीन घाई. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी रविवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. त्यापाठोपाठ राज्यातील महानगरपालिकांच्या रखडलेल्या निवडणुकांनाही 15 जानेवारीची वेळ होत आहे. लवकरच जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची आचारसंहिता गृहीत धरून जिल्हा परिषदेत कामांना प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी लगीनघाई प्रशासकीय पातळीवर लगबग सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणूक जानेवारीत होण्याची शक्यता आहे. शिरडण तालुका कोरेगाव येथे मागासवर्गीय महिलांसाठी स्वच्छतागृह उभारा. रिपब्लिकन सेनेचे नेते रमेश उबाळे यांची मागणी. शिरडण तालुका कोरेगाव येथील मागासवर्गीय समाजाच्या महिलांसाठी तात्काळ सार्वजनिक स्वच्छतागृह बांधून द्या. रोटी, कपडा आणि मकान यांच्याबरोबर गरज आता स्वच्छतागृहाची असल्याने मागासवर्गीय महिलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तसेच सरपंचांना ताबडतोब निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांकडून जबरदस्ती वसुली थांबवण्याची श्रीमंत महाजी शिंदे शेतकरी संस्थेची मागणी. अतिवृष्टी पूर्वबाधित शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीत स्थगितीच्या शासनाआधी जुगारणांवर कारवाई करावी तसेच ऊस बिलातून जबरदस्ती वसुली थांबावी अशी मागणी श्रीमंत महाजी शिंदे शेतकरी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विकास सेवा सोसायट्या व साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांवर जबरदस्तीने कर्ज वसूल केले जात आरोप त्यांनी केला आहे. फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका. त्रयस्थ स्वतंत्र अधिकाऱ्याची समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी. ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मागणी. फलटणच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात आरोपी पोलीस अधिकारी असल्याने तपास योग्य पद्धतीने व्हावा म्हणून त्रयस्थ आणि स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी. पोलीस यंत्रणेशिवाय स्वतंत्र यंत्रणेने ह्या गुन्ह्याचा तपास व्हावा अशी मागणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे फौजदारी गतिरोध केल्याची माहिती लेख लाडकी अभियानाचे प्रवर्तक ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी दिली. साताऱ्यातून 2 दुचाकींची चोरी. सातारा शहर परिसरातून चोरट्यांनी 2 ठिकाणाहून 2 दुचाकी चोरून नेल्या. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्या. त्यातील एक घटना दिनांक 26 नोव्हेंबर रोजी घडली असून या प्रकरणी अनिकेत अंकुश भोसले वय 25 राहणार कापणे कॉलनी त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसरी घटना सातारा एस स्टँड परिसरातून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना दिनांक 13 डिसेंबर रोजी घडली असून या प्रकरणी राजेंद्र दादू मोरे वय 50 राहणार गोडली सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरीच्या दुचाकी शोधण्यात कराड पोलिसांना यश. 4.5 लाख रुपये किमतीच्या 9 दुचाकी हस्तगत. कराड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी झालेल्या दुचाकी शोधण्यात कराड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकरण शाखेला यश आले आहे. यामध्ये पोलिसांनी 2 अल्पवयीन बालकांसह आणखी एकाच ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे 4.5 लाख रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. सनी महादेव चव्हाण राहणार लक्ष्मीनगर झोपडपट्टी कराड असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पाचोड फाटा तालुका कराड येथे जयसिंगपूरच्या व्यापाऱ्याला अपहरण करून लुटले. 12 लाखांची रोकड व सोन्याची चेन लुटली. पाचोड फाट्याजवळ कराड कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर जयसिंगपूर येथील एका कागद व्यापाऱ्याचे 4 अनोळखी इस्मानी अपहरण करून चाकू व लाकडी दांडक्याचा धाक दाखवत तब्बल 15 कोटी रुपयांची खंडीने मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी संशयितांनी व्यापाऱ्याकडील 10 लाख रुपये रोख व सुमारे 2 लाख रुपये किमतीच्या सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली आहे. लोणंद सातारा महामार्गावर पिंपळे खुर्द तालुका कोरेगावमध्ये टेम्पो अपघातात चालकाचा मृत्यू, हमाल गंभीर जखमी. भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पोमधील हमाल गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 7:30च्या सुमारास घडली. या अपघातात गणेश भीमराव कोसे वय 34 राहणार जळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड यांचा मृत्यू झाला तर सुधाकर मोतीराम गिरे वय 42 राहणार सोनारवस तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हे गंभीर जखमी झाले आहेत. पुसेगाव यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ. महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास, पोलिसांचे दुर्लक्ष. पुसेगावातील सेवेकरी महाराजांच्या यात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी उसळली असताना चोरट्यांनी या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील 1.5 लाखांचे मंगळसूत्र लांबून धुमाकूळ घातल्याचा प्रकाश उघडीस आला आहे. यात्रेत अशा घटना घडल्याने भाविकांमध्ये भीती व संतापाची भावना व्यक्त होत असून पोलिसांच्या बंदोबस्ताबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी जयश्री अनिल जगताप वय 50 राहणार पुसेगाव तालुका खटाव यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडजण तालुका मानेतील कापड दुकानातून 5 लाखांचा माल लंपास. वडजण तालुका मानेतील म्हसवड मायनी रोड नजीक एस स्टँडमध्ये असलेल्या कावेरी कलेक्शन या कापड दुकानाची शटर उचकडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 5 लाख रुपये किमतीचे कापड व साड्या चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी पहाटे घडली. याबाबत अमोल शिंदे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.